नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण बोलणार आहे थोडं फायटोप्थेरा ह्या रोगाबद्दल. फायटोप्थेरा हे नाव सगळ्यांनीच ऐकलेलं आहे, ते काय नवीन नाही संत्रा बागायतदारांसाठी. फक्त तो फायटोप्थेरा कधी येतो, कशामुळे येतो, काय कारण आहे हे पण बऱ्याचशा लोकांना माहीत असेल, पण त्याच्यावरच्या उपाययोजना किती दिवसात कशा करायला पाहिजे आणि त्याला आटोक्यात किती दिवसात येऊ शकतो ह्याच्यावर आपण थोडं बोलूया, म्हणजे जेणेकरून बऱ्याचशा लोकांना ज्यांना माहिती नाही त्यांना ती माहिती मिळेल. तर आता हे बघा, इथे तुम्हाला वर काडी वाळताना दिसते. पूर्ण झाडाला बऱ्यापैकी पिवळपणा झाला आहे, काडी काडी वाळलेली आहे आणि फळांची संख्या पण आहे. तर ह्याच्यामध्ये फायटोप्थेरा भरपूर प्रमाणात आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. कारण वर जे फांदी वाळलेली आहे ती आत्ता 1-1.5 महिन्यात वाळलेली आहे, अजून दुसऱ्या बाजूला वाळतच आहे. हे जे आहे हे वाढणार आहे पुढच्या 10-12 दिवसात. तर आपल्याला याच्यावर आपण एलिटचा स्प्रे घेतलेला आहे, त्याच्यामुळे हे आता थोडंसं आटोक्यात आलं आहे. पण आता हे जे ड्रिपची लाईन आहे हे यांची इकडे होती, इथे होती. त्यांनी आता एक मागच्या 1.5-2 महिन्यापासून इकडे केली आहे. तर आता इकडे केल्यामुळे त्यांना तो आटोक्यात यायला लागलं आहे. बरं, फायटोप्थेरा आपल्याला पहिलं बोलू आपण, फायटोप्थेरा येतो कसा. जर खोडाजवळ जास्त वेळ पाणी जिरून राहिलं आणि इथे खोडाजवळ आणि तिथे जर आपल्याला मूळगुज झाली तर तिथे फायटोप्थेरा बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो आणि तो पूर्ण झाडामध्ये आपल्या फांगतो. आणि मग ते 2 प्रकारे झाडाला त्रास देते. एक तर खोडातून डिंक निघून त्याला कमकुवत करते झाडाला, किंवा असं वरून फांद्या वाळत चालते. बरं, त्याला थांबवायचं कसं, तर सगळ्यात पहिला विषय म्हणजे ड्रिपची लाईन आपल्याला बाजूला घेऊन पाणी लांब देणे. दुसरा, आता तुम्ही हे बघू शकता पांढरं जमीन झालेली आहे, तर यांच्या पाण्यामध्ये क्षार खूप आहे. तर हे क्षारासाठी आपल्याला क्षार विघटन करणारे जीवाणू येतात, ते जर आपण सोडले दर महिन्याला असं 3-4 महिने, ते बऱ्यापैकी आटोक्यात येते. तर अशा प्रकारे आपण याला कंट्रोल करू शकतो. दुसरा, आपण जे एलिटचा फवारायला घेतलेला आहे, तर एलिट घेतल्यानंतर पुढच्या 6 ते 7 दिवसांनी ठिबकनी याला आपल्याला हे घ्यावं लागेल,